हे शेवटी ठाकरेंशिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाहीत. हे शेवटी ठाकरेंशिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाहीत. सगळं स्पष्ट होत आहे. क्रीडा नाही आहे. अजून अधिकृतरित्या शिवसेनेची यादी सामना वर्तमानपत्रातून जाहीर व्हायची बाकी आहे. साहेबांनी ठिकठिकाणच्या जाहीर सभेत तिथल्या उमेदवारांची जाहीर घोषणा जरी केली असली तरी पुन्हा एकदा शिवसेनेची जी सिस्टीम आहे, पद्धती आहे, त्याच्यानुसार दैनिक सामनात ही यादी प्रसिद्ध होईल. त्या दिवशी खऱ्या अर्थानं या सगळ्या उमेदवार कामाला तर ऑलरेडी ज्यांना सांगितलं ते लागलेलेच आहे. आणि संघटना म्हणून सगळ्याकडे आम्ही काम करतोच आहे. नुसतं जेवढ्या जागा आहे तेवढ्या नाही, 48च्या 48 मतदारसंघात आम्ही काम करतो. त्यामुळे उमेदवारी हा फॉर्मॅलिटी विषय उद्धवजी ठाकरे साहेब आवश्यक त्या दिवशी त्यांनाही सगळं शेड्यूल माहिती आहे. 4 टप्प्यात अजून फार 1.5-2 महिन्याचा काळ बाकी शेवटच्या टप्प्याला. तर मला असं वाटतं योग्य वेळी सगळ्या याद्या जाहीर होतील. संभाजीनगरमध्ये विरोधात म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात भाजप उमेदवार देऊ शकतो शिंदे गटाऐवजी अशी चर्चा आहे. मला असं वाटतं भाजप आणि शिंदे गट काही वेगळा नाही. शिंदे गट नावाला आहे ते भाजपमध्येच गेल्यासारखं आहे. आणि त्याच्यामुळं कोण उमेदवार येईल याला आम्ही फार काही विचार करण्याची गरज असं मला वाटत नाही. कारण दोघेही आले, कोणीही आलं तर त्याच्याशी शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक समर्थपणे मुकाबला करेल. नुसता मुकाबला करणार नाही तर आम्ही निवडून येणार. याच्याविषयी संभाजीनगरच्या शिवसैनिकाच्या मनात माझ्यासहित संभ्रम कोणाचाही नाही. उमेदवार जो उद्धवजी ठाकरे साहेब देतील त्याच्यासाठी. महायुतीमध्ये आता मनसे देखील सामील होते, परंतु आता मनसेच्या एंट्रीमुळं त्यांचं जागा वाटप जे आहे ते आणखी लांबलेलं पाहायला मिळतं. याचा फरक काय पडेल तो मनसे आल्यामुळे असं वाटतं? मला वाटत नाही अशा काही गोष्टी होत असतील. ह्या सगळ्या ठरलेल्या आधीच्याच असतात. वेळेवर या सगळ्या गोष्टी नाटकबाजी चालू असते. परंतु मला असं वाटतं या सगळ्या स्थितीतून शिवसेनेला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची भीती किती या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने जे काही आमच्यातून गेलेले गद्दार यांच्या मनात आहे हे स्पष्ट दिसते. अजून काही पक्ष राहिले असतील तर त्यांनाही सोबत घ्या. मनसेने काय काय मागच्या वेळेस लावर येतो व्हिडिओ काय काय केलं, काय काय व्यंगचित्र काढलं, मला वाटतं महाराष्ट्राच्या समोर आहे. यथावकाश या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर त्याचा मला वाटतं योग्य पद्धतीने शिवसेना त्याला सामोरं जाईल. एवढंच मी सांगतो. आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेले आहेत. आज त्यांची बैठक पुन्हा होणार आहे महाराष्ट्रातल्या यादी संदर्भात. तर उदयनराजे भोसले गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. ते देखील सातारा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. कशा पद्धतीने पाहताय? उदयनराजे 2 दिवसांपासून मीटिंगवर आहेत आणि फडणवीस दिल्लीला गेले. हे पण या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान कशा पद्धतीनं दिल्लीत होतो त्याचं उदाहरण आहे. कारण एकीकडे शाहू महाराजांना महाविकास आघाडीनं ऑफर दिली की तुम्ही लढा आणि जो पक्ष वाटतो त्या पक्षाच्या वतीनं लढा. मग उद्धवजी ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस असेल, कोणीही त्याच्याविषयी त्यांना सजेशन दिलं नाही, ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि शाहू महाराजांना त्यांच्या मनावर सोडलं की तुम्ही कुठून लढायचं ते लढा. त्याच्या उलट उदयनराजे भोसले ठीक आहे कोणत्या राजकीय पक्षात येतील त्यांचा आदर झालाच पाहिजे. तिकीट न मिळेल त्या पक्षाचा विषय आहे. पण 2-2 दिवस उदयनराजेंना दिल्लीमध्ये वाट पाहावी लागते भेटीची. फक्त भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कशा पद्धतीनं सातत्यानं दुखावण्याचा प्रयत्न करते, या महाराष्ट्राला कशा पद्धतीनं सातत्यानं अवमान करण्याचा प्रयत्न करते, हे उदयनराजे 2 दिवस भेटीची वाट बघते. आज 3रा दिवस आहे. त्याच्यावरून लक्षात येतं उदयनराजेविषयी निश्चित आम्हाला आदर आहे. सर, मनसेला जोडून असा एक प्रश्न आहे की एका वृत्तपत्रात असे लिहून आलंय की मनसे भाजपच्या केंद्रातून असे प्रस्ताव मांडण्यात आले की मनसे आणि शिवसेनेने एकत्र राहून मनसेंना राज ठाकरेंना शिंदेच्या शिवसेनेच्या अध्यक्षपदी बसवावं आणि त्याच्यासोबत इतर प्रस्ताव जे ते मांडण्यात आले. ठाकरे नाव सोबत यावं म्हणून हे सगळं केलं जाते का? हे शेवटी ठाकरेंशिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाही. सगळं स्पष्ट होत आहे. पण ठाकरे तर मग माणिकराव ठाकरे पण आहे. नुसतं ठाकरे होऊन थोडी जमणार आहे. त्याला खऱ्या अर्थानं ते रक्त पण पाहिजे, ते मनगट पण पाहिजे. ते उद्धवजी ठाकरे साहेबांमध्ये ते लक्षात ठेवा. त्यामुळे किती असे प्रयत्न केले
अशा काही गोष्टी होत नसतात. जनता है ये सब कुछ जानती है. आढळराव पाटलांचा आज अजित पवार गटात पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे, कारण की आढळराव पाटलांनी सकाळी अजित पवारांची भेट घेतली, त्यांच्यासोबत फिरतायत आणि आता ते सध्या देवगिरी बंगल्यावर आहेत. काही महिन्यांपूर्वी आढळराव पाटील शिंदे गटातून निवडणूक लढतील असे चिन्ह होते, परंतु त्यांना ती जागा मिळत नसल्याने आता अजित पवार गटाच्या घड्याळच्या चिन्हावर ते निवडणूक लढण्याचे चिन्ह स्पष्ट झाले. 26 तारखेला ते शिरूरमध्ये पक्षप्रवेश करतायत राष्ट्रवादी. मला वाटतं हे सगळं लक्षात येतं आणि लक्षात येतं की सगळं सत्तेसाठी चाललेलं आहे. कारण आमच्यातून फुटून निघाल्यानंतर शिवसेना अजितदादाची दादागिरी सहन करते सांगितलं जात होतं. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अवमान होत आहे हे सांगितलं जात होतं. आमचे विकास कामं होत नाही हे सांगितलं होतं. शिवसेना वाढवायची हेही सांगितलं होतं. परंतु मला असं वाटतं ही शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही फोडून सत्तेवर आलं हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. ही चांगली गोष्ट झालेली आहे. कारण मग हे लोक खोटं बोलतात हे तरी प्रूव्ह झालं. आणि आढळराव पाटलांचं सुद्धा हेच उदाहरण येतं की घेणं देणं काही नाही, मला तिकीट पाहिजे, मला निवडून यायचं आहे आणि हेच दिसतंय. त्यामुळे यांनी ज्या गोष्टी त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी बोलले, शिवसेनेविषयी बोलले, या सगळ्या गोष्टी झूट होत्या. यांना सत्ता पाहिजे होती, यांना संपत्ती पाहिजे होती आणि त्याच हेतून हे सगळे गेले होते. तेच मात्र त्याचंच उदाहरण आता आढळराव पाटलाचं आहे. सर, केजरीवालांवर जी कारवाई झाली या संदर्भात किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा तुमच्यावर आरोप केलेले आहेत की उद्धव ठाकरेंनी सुद्धा दारू घोटाळा केलेला आहे, संजय राऊतांची दारूची दुकान. अजून महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या मंत्र्यांची किती दारूची दुकानं जरा चेक करा. एक्साईज खात्यातून मागच्या 2 वर्षात ज्यावेळेसपासून हे सरकार आलं महाराष्ट्रात त्यावेळेसपासून एक्साईज खात्यात कोणाकोणाला दारूचे दुकानं दिलं ते चेक करा. विदेशी दारूचे दुकानं कोणाकोणाला दिलं ते चेक करा. पॉलिसी बदलासाठी कोण पुढाकार घेते ते चेक करा आणि मग खऱ्या अर्थानं दारूचे घोटाळे कोण करते या महाराष्ट्रात हे सगळं या महाराष्ट्रासमोर येईल असं माझं खुलं आव्हान किरीटजी सोमय्या किंवा त्यांचे जे भारतीय जनता पार्टी त्यांना आहे. मी तर म्हणतो याचा व्हाईट पेपर काढा. मागच्या 2 वर्षात कोणाकोणाला दारूचे दुकान मिळाले, कोणी घेतले, व्हाईटमध्ये किती आले, ब्लॅकमध्ये किती पैसे दिले गेले, केवढ्याला दारूचं दुकान मिळतं. तुम्ही नसेल करा तर मग मी सांगेल. माझ्याकडे सगळी यादी तयार आहे. देशात पांढऱ्या दाढीला महत्व आहे. 4 जुलै नंतर पांढरी दाढी पुन्हा एकदा देशात दिसणार आहे. काही जण तुतारी वाजवतील आणि काही जण मशाली घेऊन पळतील, तरी सुद्धा पांढरी दाढी दिल्लीतच आपल्याला पाहायला मिळणार असं उदय सामंत म्हणतायत. मला असं वाटतं दाढीवर झालं तर अनेक दाढीधारी लोक आहेत या महाराष्ट्रात पण आणि देशामध्ये पण. त्यामुळं या दिल्लीत येतील ना पांढऱ्या दाढीवाले, येऊ शकतात ना, त्याला काय. पांढरी दाढी राहुल गांधींची पण आहे ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे.